मित्रांनो, आपण पठण करीत आहोत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे, जे लिहिलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. सर्वप्रथम त्याने साकेतच्या एका श्रेष्ठीच्या भार्येची चिकित्सा केली. तिला रोगमुक्त केले. तिला रोगमुक्त करण्याचा मोबदला म्हणून त्याला 16 सहस्त्र कार्शार्पण, एक सेवक, एक सेविका आणि घोडागाडी प्राप्त झाली. त्याची योग्यता जाणून अभयाने त्याला आपल्या राजप्रासादातच वास्तव्याला ठेवून घेतले. मित्रांनो, व्हिडिओच्या मागील भागात आपण इथपर्यंत वाचन केलेले आहे. आता सुरू करूया पुढील वाचनाला. राजगृहीस त्याने राजा बिंबिसार याची एक भयानक रोगापासून मुक्तता केली. त्या मोबदल्यात प्रसन्न होऊन राजाने त्याला आपल्या 500 राण्यांचे सर्व अलंकार पारितोषिक म्हणून दिले, अशी आख्यायिका आहे. जीवकाने ज्या मान्यवरांची चिकित्सा केली त्यात राजगृहीच्या एका श्रेष्ठीच्या कवटीचे शल्य चिकित्सा आणि वाराणसीच्या एका श्रेष्ठी पुत्राच्या आतड्याची चिकित्सा याचाही समावेश आहे. राजाने आपली आणि आपल्या कुटुंबातील स्त्रियांची योग्य चिकित्सा व्हावी यासाठी जीविकाची राजवैद्य म्हणून नियुक्ती केली. जीवक हा तथागताचा पाईक होता. त्यानुसार त्याने तथागताचा आणि संघाचा चिकित्सक म्हणून आपल्या सेवा अर्पण केल्या. तो तथागताचा धम्माचा उपासक होता. तथागतांनी त्याला भिक्षूची दीक्षा दिली नाही, कारण जीवकाने अहर्ताची आणि रुग्णांची सेवा करण्यासाठी स्वतंत्र असावे, अशी तथागताची मनीषा होती. बिंबिसारच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र अजातशत्रू यालाही जीवकाने आपल्या सेवा अर्पण केल्या. पितृहत्येचे पाप केल्यानंतर अजातशत्रूला तथागता निकट आणण्याचे श्रेयही जीवकालाच जाते. एकदा तथागत आपल्या भिक्खू संघासहित कुरु देशातील चारिका करीत होते. तथागत आपल्या भिक्खू संघासहित कुरुची नगरी थुल्लुकोटी येथे वास्तव्याला होते. कुरुवासियांना याची माहिती मिळाली. ते तथागताच्या दर्शनासाठी त्यांच्या प्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे गेले. जेव्हा ते आसनस्थ झाले तेव्हा तथागतांनी त्यांना आपला धम्म कथन केला. तथागताकडून धम्मोपदेश श्रवण केल्यानंतर थुल्लकोटीत येथील ते ब्राह्मण आणि गृहस्थ पुलकित झाले, प्रसन्न झाले. त्यांनी श्रद्धापूर्वक तथागताची कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी नतमस्तक होऊन तथागतांना वंदन केले. ते परत गेले. कुरुवासियात रठ्ठपाल नावाचा एक युवक उपस्थित होता. तो श्रेष्ठ कुलोत्पन्न होता. तो कुलाचा उत्तराधिकारी होता. त्याच्या मनात असा विचार आला की तथागतांनी ज्या धम्माची दीक्षा दिली तो धम्म मला जेवढा आकलन झाला त्या आधारावर मला असे वाटते की गृहस्थ जीवनात या धम्माचे आचरण कठीण आहे. हा पवित्र पावन धम्म गृहस्थ जीवनात समग्रतेने जगणे कठीण आहे. जर मी केश वपन केले, काशाय वस्त्र धारण केले, गृहत्याग केला आणि प्रव्रज्या ग्रहण केली तर कसे होईल? ब्राह्मण फार दूर गेले नसावे. रठ्ठपाल पुन्हा परत आला. त्याने तथागतांना वंदन केले. त्याने तथागतांना आपल्या मनातील विचारांनी अवगत केले. त्याला प्रवज्या द्यावी, उपसंपदा द्यावी आणि त्याला भिक्खू संघात प्रवेश द्यावा, अशी त्याने तथागतांना प्रार्थना केली. रठ्ठपाल याला तुझ्या मातापित्यांची अनुमती आहे काय? तथागतांनी विचारले. नाही महोदय, रठ्ठपाल उत्तरला. ज्यांनी मातापित्यांची अनुमती घेतली नाही त्यांना मी प्रव्रजित करीत नाही. तथागत उत्तरला. महोदय, त्यांची अनुमती मिळावी यासाठी मी योग्य ती पावले उचलीन. तो युवक म्हणाला. तो उभा झाला. त्याने तथागतांचा श्रद्धापूर्वक निरोप घेतला. तो आपल्या मातापित्यांकडे गेला. त्याने आपल्या मातापित्यांना आपले मनोदय कथन केले. त्याने मातापित्याला भिक्खू म्हणून दीक्षित होण्याची अनुमती द्यावी असा अनुरोध केला. त्याचे मातापिता उत्तरले. प्रिय रठ्ठपाल, तू आमचा एकुलता एक पुत्र आहेस. तू आम्हाला अत्यंत प्रिय आहेस. तू आमचा लाडका पुत्र आहेस. तू सुखात
विलासात वाढलायस, तू सुखात विलासात जगतो आहेस, तुला सुविधांचा दुःखाचा अनुभव नाही. जा, खा पी मौज कर आणि आनंदाने पुण्यकर्म कर. परिव्राजक होण्यास अनुमती देण्याची आम्ही नकारतो. तू जर आम्हाला त्यागलेस तर आमचे जीवन वैराण होईल. आमच्या जीवनात कोणतेही सुख समाधान राहणार नाही. आम्ही आमच्या जिवंतपणी तुला ग्रहत्याग करण्याची, भिक्खू होण्याची अनुमती का द्यावी? दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा रठ्ठपालाने मातापित्यांना तीच प्रार्थना केली, परंतु या प्रार्थनेलाही त्याच्या मातापित्याकडून तेच उत्तर मिळाले, नकार. मातापित्यांची अनुमती प्राप्त करण्यात अपयशी ठरल्यावर त्या युवकाने धरणीवर अंग टाकले आणि घोषणा केली की एक तर मी मृत्यूला प्राप्त होईन किंवा भिक्खू पदाला प्राप्त होईल, त्याशिवाय तो तिथून उठणार नाही. त्याच्या भिक्खू होण्याचा प्रतिकार करीत त्याच्या मातापित्याने त्याने हट्ट सोडावा यासाठी त्याची आर्जवे केली, परंतु तो युवक एक शब्दही बोलला नाही. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा त्याच्या मातापित्यांनी आर्जवे केली, पण त्याचा प्रतिसाद तोच, एक शब्दही तो बोलला नाही. त्यानंतर रठ्ठपालाच्या मातापित्याने त्याला त्याच्या मित्रांना बोलवले आणि काय घडले हे कथन केले आणि मित्रांनी त्याच्या वतीने रठ्ठपालाचे मन वळवावे अशी त्यांना विनवणी केली. 3दा त्याच्या मित्रांनी रठ्ठपालाचा अनुनय केला, तरीही तो एक शब्दही बोलला नाही. त्याचे मित्र हताश झाले. ते त्याच्या मातापित्याकडे गेले. त्यांनी त्यांना कथन केले की त्याने धरणीवर अंग टाकले आहे. तो म्हणतो की मृत्यू अथवा भिक्खू होणे या दोनपैकी एकच मार्ग हा त्याच्या जीवनाचा मार्ग आहे. जर तुम्ही त्याला भिक्खू होण्यास अनुमती दिली नाही तर तो जिवंत राहणार नाही, परंतु जर तुम्ही त्याला अनुमती दिली तर भिक्खू झाल्यावरही तुम्ही त्याला जिवंत पाहू शकता. जर तो भिक्खू झाल्यावर त्याला भिक्खूचे जीवन आवडले नाही तर त्याला स्वगृही परत येण्याशिवाय काय पर्याय आहे, म्हणून तुम्ही त्याला अनुमती द्यावी असे रठ्ठपालाच्या मित्रांनी त्याच्या माता पित्यांना निवेदन केले. होय, आम्ही अनुमती देतो, पण भिक्खू झाल्यावर त्याने स्वगृही यावे व आमची भेट घ्यावी एवढेच आमचे म्हणणे आहे. रठ्ठपालाचे मित्र त्याच्याकडे गेले. त्याच्या माता पित्याने त्याला भिक्खू होण्यास अनुमती दिली असे त्यांनी त्याला सांगितले, पण त्याने भिक्खू झाल्यावर एकदा तरी स्वगृही येऊन भेटावे ही त्याची अट आहे. त्यानंतर तो युवक उठून उभा राहिला. त्याने गमावलेली शक्ती पुन्हा प्राप्त केली. तो तथागताकडे गेला. त्याने तथागतांना कथन केले, भिक्खू होण्यासाठी त्याच्या माता पित्याने अनुमती दिली आहे. त्याने तथागतांना प्रार्थना केली की त्याला दीक्षा द्यावी, त्याला भिक्खू संघात प्रवेश द्यावा. तथागतांनी त्याला प्रव्रज्जा आणि उपसंपदा दिली. फुल्ल कोटी तेथे वांछित काळापुरते वास्तव्य केल्यानंतर 2 सप्ताहांनी तथागतांनी चरिकेस्तव श्रावस्तीकडे प्रयाण केले. श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाच्या चेतवनात त्यांचे वास्तव्य होते. एकट्याने एकांतात कठोर परिश्रम करून रठ्ठपालाने स्वतःला निर्मळ केले, दृढ संकल्प युक्त केले. त्याने अल्प समयातच आपले साध्य प्राप्त केले. त्यासाठी युवा ग्रहत्याग करतात आणि भिक्खूचे जीवन स्वीकारतात. ते साध्य त्याने अल्पावधीतच प्राप्त केले. त्याला श्रेष्ठतम जीवनाचे ध्येय अल्पावधीतच प्राप्त झाले. त्यानंतर रठ्ठपाल तथागताकडे गेला. त्याने तथागतांना वंदन केले आणि बाजूला आसन ग्रहण केले. त्याने तथागतांना प्रार्थना केली की तो आपल्या माता पित्यांच्या दर्शनार्थ जाऊ इच्छितो, त्याला अनुमती द्यावी. चित्ताचा चित्ताशी संबंध असतो. आपल्या चित्ताद्वारा रठ्ठपालाच्या चित्ताचे आकलन करून तथागतांनी हे जाणले की रठ्ठपाल आता भिक्खूचे श्रेष्ठ जीवन करून गृहस्थांच्या निम्न जीवनाची कामना करणार नाही. तेव्हा तथागतांनी रठ्ठपालास आपल्या माता पित्यांकडे जाण्याची अनुमती दिली. रठ्ठपाल उभा राहिला. त्याने विनम्रपणे श्रद्धापूर्वक तथागतांना वंदन केले. त्याने तथागतांचा निरोप घेतला. त्याने चिवर धारण केले आणि चारिकेच्या हेतूने फुल्लकोटीकडे प्रयाण केले. तेथे त्याने कुरु राजाच्या मृगवनात विहार केला. दुसऱ्या दिवशी प्रातःसमयी
चिवर पात्र धारण करून तो भिक्षाटनासाठी नगरीत प्रवेश करता झाला. कोणताही भेदभाव न करता तो द्वारोद्वारी भिक्षा मागत आपल्या पित्याच्या द्वारी ही याचक म्हणून उभा राहिला. माझ घराच्या द्वारी उभा राहून त्याचा पिता आपले केस विंचरीत होता. रठ्ठपालाला दूरच पाहून तो म्हणाला, याचं मुंडन केलेल्या श्रमणांनी माझ्या एकुलत्या एका पुत्राला श्रमण बनवले, माझ्यापासून दूर नेले. म्हणून पितृगृहीच रठ्ठपाल भिक्षेपासून वंचित राहिला. त्याच्या वाट्याला नकारही आला नाही. त्याच्या वाट्याला आले ते शिव्याशा. त्याच वेळी त्या घरची सेविका आदल्या दिवशीच्या शिळा भात टाकून देण्यासाठी गृहाबाहेर आली होती. रठ्ठपाल तिला म्हणाला, हे भगिनी, तो शिळा भात टाकून देणार असशील तर कृपया मला त्याची भिक्षा दे. जेव्हा ती सेविका तो शिळा भात त्याला देण्यासाठी त्याच्या निकट आली तेव्हा त्याने त्याचे चरण आणि त्याचा स्वर ओळखला. ती गृहस्वामिनीकडे गेली आणि मोठ्याने म्हणाली, आपले धाकटे स्वामी परत आले आहेत. ते आपणास माहीत आहे का? तू जे सांगते आहेस ते खरे असेल तर याच क्षणी तू दास्यातून मुक्त झालीस. रठ्ठपालाची माता म्हणाली. ती त्वरित आपल्या पतीकडे गेली. पुत्र स्वगृही परत आल्याचे ऐकले आहे असे तिने त्याला सांगितले. त्याचा पिता गृहाबाहेर आला तेव्हा रठ्ठपाल एका वृक्षाखाली बसून तो शिळा भात ग्रहण करीत होता. पित्याच्या मुखातून आश्चर्योद्गार बाहेर पडले, हे माझ्या प्रिय पुत्रा, काय तू शिळा भात ग्रहण करीत आहेस? तू स्वगृही याव्यास नको होते काय? रठ्ठपाल म्हणाला, आम्हा गृहहीनांना कुठे आहे? आम्ही तर गृहत्याग करून गृहहीन जीवनच स्वीकारले आहे. मी तुमच्या घरी आलो होतो. मला तुमच्या घरी काहीही प्राप्त झाले नाही. मला नकारही मिळाला नाही. मला मिळाले ते शिव्याशाप. ये माझ्या प्रिय पुत्रा, ये, आपण आपल्या घरी जाऊया. त्याचा पिता म्हणाला, हे गृहस्थ आता नाही. मी माझे आजचे भोजन समाप्त केले आहे. रठ्ठपाल उत्तरला, बरे आहे, परंतु प्रिय पुत्रा, तू उद्याचे भोजन आमच्याकडे ग्रहण करशील असं अभिवचन दे. मौन राहूनच श्रमण रठ्ठपालाने निमंत्रण स्वीकारले. नंतर त्याचा पिता स्वगृही प्रवेश करता झाला. तेथे त्याने प्रथम सुवर्ण आणि रुपयाच्या राशी आच्छादित करून ठेवण्याची आज्ञा दिली. त्याने आपल्या पुत्रवधूंना, ज्या काही काळापूर्वी रठ्ठपालाच्या भार्या होत्या, त्यांना बोलावले. तुमच्या पतीला आवडेल, त्याला आकर्षित करेल अशा त्याला मोहात पाळेल अशा साज शृंगार तुम्ही करावा असे त्याने त्यांना सांगितले. रात्र उलटल्यानंतर त्या पित्याने सर्वोत्तम भोजनाची व्यवस्था केली. भोजन तयार झाल्यावर त्याने रठ्ठपालाला भोजन तयार असल्याचा निरोप पाठविला. मध्यान्नापूर्वी श्रमण रठ्ठपालाने चिवर पात्र धारण केले. तो गृही आला. त्याच्यासाठी मांडलेले आसन त्याने ग्रहण केले. तो आसनावर आसनस्थ झाल्यावर त्याच्या पित्याने सुवर्ण आणि रुपयाच्या राशी उघड्या केल्या. हे तुझ्या मातेचे धन आहे, ते तुझ्या पित्याचे धन आहे. त्या तिकडे पलीकडे तुझ्या प्रपित्याचे धन आहे. तुझ्याकडे सुखोपभोगासाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी आवश्यक ती क्षमता व साधने आहेत. त्याचा पिता म्हणाला, ये माझ्या प्रिय पुत्रा, ये, तू श्रमणचर्येचा त्याग कर, गृहस्थ जीवनाचा स्वीकार कर, जीवन भोग आणि पुण्य कर्मही कर. त्याचा पिता पुढे म्हणाला. रठ्ठपाल उत्तरला, हे गृहपती, तू माझे कथन श्रवण कर आणि ग्रहणही कर. या सर्व धनसंपत्तीच्या राशी एकत्र कर, त्यांना बैलगाडीत लाद आणि गंगेला समर्पित कर. ही धनसंपदा तुझ्या दुःखाचे, दुर्बलतेचे, काया क्लेशाचे, मन क्लेशाचे आणि कष्टाचे निमित्त आहे. त्याच्या पूर्व भार्यांनी श्रमण रठ्ठपालाच्या चरणांना आलिंगनबद्ध केले. त्याला विचारत्या झाल्या, कशा आहेत त्या दिव्य अप्सरा ज्यांच्या प्राप्तीसाठी तो हे श्रमणाचे श्रेष्ठ जीवन जगतो आहे. रठ्ठपाल म्हणाला, हे भगिनींनो, मी अप्सरांच्या प्राप्तीसाठी हे जीवन स्वीकारले नाही. आपणास भगिनी हे संबोधन ऐकून त्या सर्वांना मूर्छा आली. त्यांनी धरणीवर अंग टाकले. रठ्ठपाल आपल्या पित्याला म्हणाला, गृहपती, अन्न तयार असेल तर मला भिक्षा वाढावी.
कृपया मला अन्यथा कष्ट देऊ नये. अन्न तयार आहे, प्रिय पुत्रा, ये आणि अन्न ग्रहण कर. त्याचा पिता उत्तरला. त्याने आपल्या प्रिय पुत्रास सर्वोत्तम अन्न दान केले. अन्न ग्रहण केल्यानंतर रठ्ठपालाने गृहस्वामी आणि इतरांचा निरोप घेतला. तो जेथे वास्तव्याला होता तेथे गुरुराजाचा मृगवनात परतला. तो मध्यान्हचा सूर्य टाळण्याच्या हेतूने विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसला. राजाने मृगवनात भेट देण्याचे ठरविले. त्याने सेवकांना आज्ञा दिली की मृगवनाची नीट व्यवस्था लावावी. राजाज्ञा पालन हेतू सेवक मृगवन व्यवस्थित करण्याच्या कामाला लागले. त्यांना मध्यान्हच्या सूर्यापासून सुरक्षित रठ्ठपाल एका वृक्षाखाली आसनस्थ दिसला. सेवकांनी राजाला सूचना केली की वन व्यवस्थित आहे, आपले स्वागत आहे. पण महाराजांनी ज्यांच्याविषयी ऐकले आहे तो युवा श्रमण रठ्ठपाल एका वृक्षाखाली आसनस्थ आहे. आज वनयात्रा नको, राजा म्हणाला. मी त्या श्रमणाचे दर्शन करू इच्छितो. राजाने भोजन ग्रहण केले. आपल्या राजोचित लावाजाम्यासहित तो रथारूढ झाला आणि श्रमण रठ्ठपालाच्या दर्शनासाठी प्रस्थान करता झाला. जेथपर्यंत रथ जाऊ शकत होता तिथपर्यंत रथ नेला. नंतर राजा आपल्या लावाजाम्यासहित पायीच पुढे गेला. श्रमण रठ्ठपाल जेथे आसनस्थ होता तेथे राजा पोहोचला. राजाने श्रमण रठ्ठपालाला कुशलक्षेम विचारले. राजाने उभ्या उभ्या श्रमण रठ्ठपालासाठी मांडलेले पुष्पाच्छादित आसन ग्रहण करावे अशी रठ्ठपालाला प्रार्थना केली. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया आणि भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात. जर आपणास माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.